श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली तर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. इंद्रियाणि मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते एत्रे विमोह यत्तेष ज्ञानमावृत्य चेदहम. श्रीमंत श्री ज्ञानोबराय या ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथातून तुमच्या आमच्या सारख्या साधकांना संसाऱ्यांना सर्वांनाच काय करतात, महत्वाची एक ज्ञानाची पंगत देत आहेत. आणि त्यामध्ये आपण जेवत जेवत 3ऱ्या अध्यायापर्यंत आलेलो आहे आणि 2 अध्याय आपले समाप्त झालेले आहे. 3रा अध्याय आज संपलच, 40वा श्लोक चालू आहे. मागं विषय आपला असा झाला होता की अर्जुनाने प्रश्न विचारला होता देवाला, देवा हे सगळे ज्ञानी मंडळी ज्यांना सगळं कळतंय तेही पापामध्ये प्रवृत्त का होत आहेत? आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान ज्ञानोबरायांनी नाही भगवान श्रीकृष्णाने म्हणा किंवा ज्ञानोबरायांनी म्हणा 2 व्यक्ती आपल्या समोर केले होते. त्यामधला एक काम आणि दुसरा क्रोध. या काम क्रोधाचं वर्णन आपलं झालं होतं आणि तोच विषय ज्ञानोबराय समोरही सांगतात. आता काम क्रोधाचं तर वर्णन केलं, पण काम क्रोधाला सहकारी घटक कोणते आहे, काम क्रोधाचा नाश कसा करावा याविषयी ज्ञानोबराय आता मीमांसा करतात. ज्ञानोबराय म्हणतात इंद्रियाणि मनोह बुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते. इंद्रियाणि म्हणजे इंद्रिय, मनः च बुद्धी अस्य म्हणजे या काम आणि क्रोधाचे अधिष्ठानम उच्यते, अधिष्ठान म्हटल्या जाते. हे काम आणि क्रोध कुठं राहतात बाबा? यांचा बंगला आहे का पुण्यामध्ये वगैरे का नाशिक मध्ये संभाजीनगर मध्ये? तर नाही. ज्ञानोबराय म्हणतात हे काम आणि क्रोध कुठं राहतात तर इंद्रियाणी इंद्रियांमध्ये, मनः मनामध्ये, च बुद्धी आणि बुद्धीमध्ये. हे जे 3 आहे मन, बुद्धी आणि इंद्रिय, हे यांचे अस्य म्हणजे या काम आणि क्रोधाचे अधिष्ठानम उच्यते, अधिष्ठान म्हटले जाते. काय करतात येथे धरून? हे येते हे म्हणजे हे 2 ज्ञानमावृत्त्यचेदहम, ज्ञानमावृत्य ज्ञानम आवृत्य ज्ञानाला झाकण टाकून, देहिनम विमोह्यती हे काय करतात ते तरवून तर ज्ञानाला आवरण घालतात. आणि देही म्हणजे जो जीवात्मा आहे त्या जीवावर काय करतात, विमोही ते त्याला विमूढ करतात. तो ज्या कर्मामध्ये प्रवृत्त झालेला आहे किंवा जे करण्याकरता आलेला आहे त्याच्यापासून त्याला काय करतात, मोहित करतात, बाजला नेतात. श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, हे काम आणि क्रोध मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्या आश्रयावर राहतात. तिथं राहून ज्ञानमावृत्तीचेदहम, ज्ञानमावृत्य ज्ञानम आवृत्य ज्ञानाला काय करतात, आवरण घालतात. आणि देहिनम विमोह्यती आणि देही असलेल्या जीवात्म्याला मोहित करतात. असा या 40व्या श्लोकाचा अर्थ आहे. ज्ञानोबराय त्याखाली विवेचन करतात. तैसे उपाय किजती जे जे ते यातीचे होय विरजे मनोनी हटिवे ते जिनिजे इहीच जगी. तैसे तैसे नाम मागले होईत. त्याला आपण 15 दिवसापूर्वी एक ओवी बघितली. ती ओवीच्या खाल्ल्या ओळीमध्ये ज्ञानोबरायने एक दृष्टांत दिला होता. ते इंधने जैसे आगी स्वभाव होय. इंधन म्हणजे सरपण जसं अग्नीला काय होतं, सहकार्य करणारं होतं, त्याप्रमाणे तैसे त्याप्रमाणे जे जे उपाय किजती या काम आणि क्रोधाला जिंकण्याकरता जो जो उपाय करावा तो यातेचे होय विरजे, तो याच काम आणि क्रोधाला सहकारी होतो. तो काम आणि क्रोधाला जिंकण्याकरता जो उपाय केला तो काम आणि क्रोधावर विजय तर नाही मिळवत, पण तो काय करतो, काम आणि क्रोधाला जाऊन मिळतो. म्हणजे कसं, काही संकट आलं म्हणून आपण पोलीस स्टेशन मध्ये जावं आणि पोलीसवाल्यानेच आपल्यावर संकट आणणाऱ्याला मदत करावी, त्यातलाच हा एक प्रकार. आपण काही कराय काम क्रोधावर विजय मिळवण्याकरता तोच उपाय आपल्याला काय होतो, अपायकारक ठरतो. कारण या काम क्रोधाची शक्तीच तशी महाराज. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तैसे उपाय की जे 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 ते यातेचे होई विरजे. याते म्हणजे काम आणि क्रोधाला, विरजे सहकारी होतं. म्हणून मग काय करावं, हे जिंकतच नाही का, याला जिंकताच येत नाही का? ज्ञानोबराय तसं नाही ना, याला जिंकता येतं. मग कसं जिंकायचं ज्ञानोबराय? तर माऊली म्हणतात म्हणून हाटी येते जिनिजे इहीच जगी.
हटिया ते आता योगाचे जे प्रकार आहे त्यामध्ये हठयोग आहे. हठयोग म्हणजे अष्टांग योग. अष्टांग योगाला दुसरं नाव काय आहे? हठयोग, ज्यामध्ये आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असे 8 भाग आहेत. याला काय म्हणतात? हठयोग म्हणतात. हठयोग का म्हणतात? कारण महाराज कठीण आहे आणि कठीण मार्गावरही चालावं लागतं, म्हणून याला काय म्हणतात? हठयोग म्हणतात. 6व्या अध्यायामध्ये या योगाचं वर्णन आपल्याला पुढे येणारच आहे. पण त्या योगाचं स्वरूप असं आहे, त्यामध्ये आसन असतं. पहिलं 6 महिने आसन सिद्ध करावं लागतं. त्यामध्ये 2-3 आसन प्रामुख्याने आहे. एक सिद्धासन, दुसरं वज्रासन, सिद्धासन वगैरे काय करावं लागतं? पहिलं साध्य करावं लागतं. म्हणजे आसन कसं असतं तर ज्ञानोबा म्हणतात गुद मेंदा आटोते 4 अंगुळ निगती ते सार्ध सार्ध प्रति वाटून या. आपल्या इंद्रियाच्या मधामध्ये 4 बोट अंगुळ जागा असते. त्यातली 1.5 बोट इकडे सोडायचं आणि 1.5 बोट इकडे सोडायचं. मधलं जे 1 बोट आहे, माझी अंगुळ एक निघे ते तर ताते चिनी उत्तर भागे निहटी जे का वरी अंगे पेललीने. त्या ठिकाणी टाच लावायची, पुन्हा वरली टाच त्या वरून टाकायची. अशी ही सिद्धासनाची प्रौढी आहे. तुम्ही युट्यूबवर वगैरे टाकलं सिद्धासन कसं असतं तर ते थोडंफार आपल्याला करून दाखवतात. म्हणजे ते सगळंच उत्तम असतं असं नाही, पण त्यातला एक प्रकार असतो सिद्धासनाचा. आणि त्या आसनाचं असं असतं, एकदा आसन घातलं की कमीत कमी 6 महिने आपली मांडी मोडली नाही पाहिजे, तेव्हा एक आसन आपलं सिद्ध होतं. असं एक आसन सिद्ध करण्याकरता 12 वर्ष घासावं लागतं. त्याला प्रॅक्टिस करावी लागते. अगोदर 1 तास, उद्या दुसऱ्या दिवशी 2 तास, 3 तास, असं एक तास म्हणा, 1 मिनिटं म्हणा. हे काय 6 महिन्यापर्यंत आपल्याला आसनाची प्रॅक्टिस करावी लागते. सरळ सरळ जरा मांडी घातली की 6 महिने ज्यावेळेस आपली मांडी मोडणार नाही तेव्हा समजायचे आपलं एक आसन काय झालं? सिद्ध झालं. असं एक काय आसन असतं. त्यानंतर प्राणायाम असतात. प्राणायामाचं असं असतं, प्राण आत ओढला. प्राण म्हणजे काय? श्वास. त्यामध्ये 3 भाग असतात, अंतरकुंभक, बाह्य कुंभक आणि रेचक कुंभक आणि बाह्य कुंभक. कुंभक वगैरे साधावा लागतो. त्यामध्ये श्वास आत घेतला की आत 6 महिने साठवता आला पाहिजे आणि बाहेर सोडला की बाहेर 6 महिने साठवता आला पाहिजे. बाहेर 6 महिने म्हणजे आपण आता श्वास घेतला, समजा आता श्वास घेतला की आपण आतमध्ये किती सेकंद थांबवतो? कमीत कमी लय झालं तर 3 ते 4 सेकंद. तसं 6 महिन्यापर्यंत आपल्याला न्यायचंय. पुन्हा बाहेर सोडला की बाहेर 6 महिने राहिला पाहिजे. असं 6 महिने जर कधी आपला श्वास रोखून धरू शकलो आपण तर तेव्हा काय होतं? प्राणावर विजय मिळतो. प्राण नाम श्वास, ऑक्सिजनवर माणसाला विजय मिळवता आला त्यांना प्राणायाम साधला असं म्हणावं. झालं आसन म्हणजे बसणं, म्हणजे इंद्रियावर विजय. सरळ आसन म्हणजे इंद्रियावर विजय आणि प्राणायाम म्हणजे प्राणावर विजय. म्हणजेच प्राणायामावर विजय म्हणजे भुकीवर, शुद्धेवर, तृष्णेवर हे आपोआपच. कारण हे जे भूक लागणं, तहान लागणं वगैरे हे जे कार्य आहे हे सगळेच कोणाचे आहे? प्राणाचे आहे. भूक माणसाला नसते लागत, भूक कोणाला लागते? प्राणाला. म्हणून आपण म्हणतो ना, माझा प्राण काय झाला? कासावीस झाला भाकरी वाचून. म्हणजे काय होतं? भूक प्राणाला लागत असते. आणि एकदा प्राणायाम सिद्ध झाला की तो माणूस 6 7 महिने काही नाही खाल्लं त्यानं तरी तो मरत नाही, पाणीही पित नाही. अजूनही आपण बरेचसे असे महात्मे बघितले असतील जे काही खात नाही, काही पित नाही, तरी जगतायत आणि आपल्यापेक्षा स्वस्त जगतायत. त्याचं कारण काय आहे? त्यांनी प्राणावर विजय मिळवलेला असतो. तर हे आसन, प्राणायाम, पुन्हा ध्यान लावलं की भगवान विष्णूची चतुर्भुज मूर्त समोर यावी आणि तिलाच एकटक 6 7 महिने दिसावी ती. याला काय म्हणतात? ध्यान. त्यानंतर धारणा, समाधीमध्ये पुन्हा 2 प्रकार, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. असे समाधीचे काय आहे? अष्टांग योग. यालाच काय म्हणतात? हठयोग. कारण का हठयोग म्हणतात? कारण महाराज हे योगाचा जो मार्ग आहे हा एवढा सोपा नाही. जेवढा भक्तीचा मार्ग सोपा आहे, म्हणजे भक्तीचा मार्ग सोपा आहे असं नाही, पण जेवढा भक्तीचा मार्ग सोपा आहे तेवढा योगाचा नाही. खूपच कठीण आहे महाराज योगाचा मार्ग. विचार करा, ज्ञानोबांनी 12व्या अध्यायामध्ये थोडंसं वर्णन केलेले. भुकिलिया भुकची कहावी, तानिलिया तहानची पियावी, अहोरात्र व्हावी मवा वारा. भूक लागली तर काय खायचं म्हणे? भुकेलाच खाऊन टाकायचं. तहान लागली की तहानेलाच प्यायचं. आणि अहोरात्र व्हावी, रात्र झाली की अंगावर घ्यायचं. काय? रग नाही, चादर नाही, वारा अंगावर घ्यायचा. थंडी पडायला लागली की थंडी अंगावर घ्यायची. असा काय हा योगाचा कठीण मार्ग आहे. क्लेशोधिक तरस्तेशा
मग व्यक्ता सत्तचे जसा 9व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये याचं विस्तारण ज्ञानोबा थोडस वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये ज्ञानोबाने दृष्टांत देऊन सांगितलं, जसे लोहाचे चणे बोचरे पडते खाणे तैसे पोट भरणे, तिथं पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. जसं म्हणे लोहाचे म्हणजे आपल्या सायकलचे छर्रे एखाद्या म्हाताऱ्या माणसाला खायला द्यावे, तसं जसं पोट भरतं तसा हा योगाचा मार्ग आहे म्हणे. कठीण आहे म्हणून याला काय म्हणतात हठयोग. आणि या हठयोगाच्या माध्यमातून या काम आणि क्रोधावर काय होतो विजय मिळवतो. कारण काम योगाचं साध्य काय आहे, योग कशा करता करायचा आहे तर पतंजली ऋषींनी योग सूत्रामध्ये योगाचं कारण सांगताना सांगितलेलं आहे, योगश चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तीचा निरोध व्हावा म्हणून काय करायचं आहे म्हणे योग करायचा आहे. रामदेव बाबा जो योग सांगतात तो शरीर स्वस्थ राहण्याकरता, चित्त निरोध करता नाही, म्हणून तो योग नाही. योग आपलं शरीर स्वस्थ राहावं म्हणून 2-3 प्राणायाम आपल्याला शिकवतात. नाहीतर रामदेव बाबा योगाच्या पहिल्या पायरीवर पण अजून नाही. म्हणजे रामदेव बाबाच नाही तर मग रामदेव बाबा कोण योग शिकणारे आहे या म्हणण्यात काही अर्थ नाही. तर हा हठयोग आहे. हठयोगाच्या साधनाने या काम आणि क्रोधावर काय करता येतो विजय मिळवता येतो. ऐसी आई संकडा बोला, एक उपाव आहे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. अशा कठीण मार्गाने साधला जाणारा हा काम आणि क्रोध, या काम आणि क्रोधावर विजय मिळवण्याकरता एक उपाय म्हणतात ज्ञानोबा, एक चांगला उपाय म्हणे. पण तो जर तुझ्या अंगवला म्हणजे तुझ्याकडून जर शक्य असेल तर मी तुला सांगतो बघ. म्हणजे तो एवढा सोपा आहे असा नाही, फक्त कसा आहे भला म्हणजे गॅरंटेड आहे, त्याच्या माध्यमातून तू सहज काम आणि क्रोधावर विजय मिळवशील असा उपाय आहे. पण तो जरी तुला पेलत असेल झापत असेल तर मी तुला सांगतो. ज्ञानोबा सांगा काय उपाय सांगताय. तर पुढला श्लोक आहे, तस्मात् त्वमिंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजेहि हेनम ज्ञान विज्ञान नाशनम. तस्मात म्हणून तस्मात त्वमिंद्रियाण्यादो, त्वम म्हणजे तू अर्जुना, तस्मात म्हणून त्वम इंद्रिय आदो नियम्य, आदो म्हणजे अगोदर, इंद्रिय नियम्य इंद्रियाला काय कर तू नियमित कर, म्हणून तू अगोदर काय कर इंद्रियावर विजय मिळव. तस्मात म्हणजे म्हणून, त्वम म्हणजे अर्जुना, आदव म्हणजे अगोदर, इंद्रिय आणि नियम्य इंद्रियावर काय कर विजय मिळव. भरतर्षभ म्हणजे अर्जुना, भरत वंशामध्ये जन्माला आलेल्या अर्जुना, भरतर्षभ हे अर्जुना. तस्मात म्हणून, त्वम म्हणजे तू, आदव म्हणजे अगोदर, इंद्रिय आणि नियम्य या इंद्रियावर विजय मिळव. मग काय होईल, ज्ञान विज्ञान नाशनम पापमानम हेनम प्रजेहि. मग ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणारे पापमानम म्हणजे पापे असलेले हे काम आणि क्रोध. पापमानम हे काय आहे, काम क्रोधाचं विशेषण आहे. आणि यांना काय प्रजेहि जिंक. कोणते काम क्रोध, जे ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करतात. ज्ञानाचाही नाश करतात आणि विज्ञानाचाही नाश करतात. ज्ञानाचा म्हणजे मन आणि बुद्धीचा आणि विज्ञानाचा म्हणजे शरीराच्या किंवा ज्ञानाबरोबर 7व्या अध्यायात ज्ञान आणि विज्ञानाची व्याख्या केलेली समोर आपल्याला येणार अशी. त्या ज्ञान आणि विज्ञानाचा काय करतात, हे नाश करतात. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, पाप मानम, पापी म्हटलेलं आहे. आणि यांना तू काय कर प्रजही म्हणजे विशेष रूपाने जिंक. श्लोकाचा अर्थ कळला का. तस्मात म्हणून भरतर्षभ अर्जुना आदो इंद्रिय आणि नियम्य, तू अगोदर काय कर इंद्रियावर विजय मिळव आणि मग हे ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणारे जे पापी काम क्रोध आहे यांच्यावर तू विजय मिळवशील. म्हणजे काय कर, काम आणि क्रोधावर विजय मिळत असेल तर काम क्रोधाच्या मागे नको लागू. कारण काम आणि क्रोधाच्या जर तू मागे लागला तर काम आणि क्रोध तुझ्याच्यानं जिंकल्या जाणार नाही. तू अगोदर काय कर इंद्रियावर विजय मिळव आणि मग काम क्रोधाच्या मागे लाग. असा या श्लोकाचा काय आहे अभिप्राय आहे. ज्ञानोबा त्याकडे विवेचन करतात. याचा पहिला पुरवठा इंद्रिये येथून प्रकृती कर्मा ते विये आधी निर्दळोनी घाली ये सर्वथैव. याचा म्हणजे या काम आणि क्रोधाचा. आता याचा जिथं जिथं शब्द येईल तिथं काम आणि क्रोध धरून घ्यायचं. याचा पहिला कुरवठा इंद्रिय, यांचा पहिला कुरवठा शब्दाचा अर्थ जिंक. कुरवठा शब्दाचा अर्थ काय
प्रवेश किती 23 मानवला. तर यांचा पहिला जो याची जी पहिली पायरी आहे, कुरवठा म्हणजे पायरी, यांना जिंकण्याची जी पहिली पायरी आहे ती काय आहे? इंद्रिय आहे. कारण हे काम आणि क्रोध कुठं राहतात? तर वर सांगताना ज्ञानोबरायांनी काय सांगितलं? इंद्रिय आणि मन च बुद्धी. इंद्रिय, मन आणि बुद्धी. मग पहिलं कोण येतं? इंद्रिय. म्हणून पहिला कुरवठा इंद्रिय. यांचा पहिला कुरवठा कोण आहे? इंद्रिय आहेत. तेथून प्रवृत्ती कर्मात येवी आणि ते इंद्रियापासून, ते इंद्रियाच्या ठिकाणी प्रवृत्ती झाली की ते इंद्रियापासून काय होतं? कर्म निर्माण होतं. आता कर्म कसं होतं आपल्याकडून? त्याचा एक थोडक्यात ज्ञानोबराने आपल्या पुढे आराखडा ठेवलेला आहे. इंद्रिय आणि इंद्रियामध्ये प्रवृत्ती आली. प्रवृत्ती म्हणजे करण्याची इच्छा. मग तिथून काय होतं? कर्म निर्माण होतं. कर्मनिष्ठ करण्याची इच्छा असली तर कर्म होतं असं नाही, आणि नुसतं इंद्रिय असले तरी कर्म होत नाही. इंद्रियही लागतात आणि कर्म करण्याची प्रवृत्ती लागते. एखाद्याचे हातपाय चांगले, वावरही भरपूर आहे, पण जर त्याची करण्याची इच्छाच नसली तर शेतीचे कर्म होईल का? नाही होणार. किंवा शेती भरपूर आहे, याची करण्याची इच्छा पण आहे, पण हातपाय खुळे झालेले, करू शकेल का शेती? नाही. म्हणून काय लागतं? इंद्रिय आणि प्रवृत्ती. मग ह्या दोघांच्या माध्यमातून काय होतं? कर्म निर्माण होतं. तेथोनी प्रवृत्ती कर्मा ते विये. विये नाम जन्म देते. इंद्रियाच्या ठिकाणी प्रवृत्ती झाली की काय होतं? कर्म निर्माण होतं. म्हणून अगोदर तू काय कर अर्जुना? आधी निर्दळून घाली ये सर्व ठेव. म्हणून अगोदर ही इंद्रिय तू निर्दळून घाल. निर्दळून म्हणजे नष्ट कर त्यांना. निर्दळणं म्हणजे कुंठित करणं. अगोदर यांना काय करतो? निर्दळ. कोणला? इंद्रियांना. कारण इंद्रियाच्या ठिकाणी प्रवृत्ती निर्माण झाले की कर्म होतं, आणि कर्म झालं की मग काम आणि क्रोध आलेच. याचा पहिला कुरवठा इंद्रिय, म्हणजे या काम क्रोधाचा पहिला कुरवठा इंद्रिय आहे. तिथून प्रकृती कर्माला विये जन्म देते. म्हणून अगोदर तू यांना निर्दळून घाल, नष्ट कर. मग काय होईल? मग एक आराखडा सांगतात कसं कसं तू पुढे जाशील किंवा कसं आत्म्यापर्यंत जाशील. लिंक सांगतात भगवान 42 श्लोकात. इंद्रिया आणि पराण्याहुर इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धेर बुद्धे परतस्तु सह. इंद्रिया आणि पराण्याहु, इंद्रिया आणि पराणी आहू, परह आहू. इंद्रियांना श्रेष्ठ म्हणतात. श्रेष्ठ म्हणजे आता इंद्रियांना सगळे मान देतातच ना. आपल्या शरीर संघातामध्ये जर बघितलं आपण, तर आपल्याला जे वरून वरून शरीर दिसतं त्यामध्ये आपण प्रत्येक इंद्रियाला थोडी थोडी का इज्जत देतो, मान देतो. म्हणून त्यांना काय म्हणतात? श्रेष्ठ म्हणतात. इंद्रिय आणि परह आहू. पर म्हणजे पलीकडे एक अर्थ तो परचा, आणि परचा दुसरा अर्थ तो मोठा, श्रेष्ठ. म्हणून इथं अर्थ श्रेष्ठ केलेला आहे. जे म्हणजे ज्यांनी मराठीत अर्थ केला त्यांनी पर शब्दाचा अर्थ इथं श्रेष्ठ केलेला आहे. पलीकडे न करता, काही जण पलीकडेही करतात. आपण कोणताही करू शकतो, पण इथं यांनी श्रेष्ठ केलेला आहे अर्थ. हे म्हणतात इंद्रिय आणि इंद्रियापेक्षा, इंद्रियाला परह आहू, आहू म्हणजे म्हणतात इंद्रियांना श्रेष्ठ म्हणतात. कशाहून श्रेष्ठ इंद्रिय? कारण महाराज कर्मेंद्रिय असो वा ज्ञानेंद्रिय असो, कर्म करायचं म्हटलं तरी इंद्रिय लागतात, आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हटलं तरीही इंद्रिय लागतात. म्हणून इंद्रिय कसे आहे आपल्या शरीरामध्ये? श्रेष्ठ आहे. परह आहू आणि इंद्रिय पराण्याहू इंद्रियभ्य परम मनः, आणि इंद्रियांपेक्षा मनाला श्रेष्ठ मानलं जातं. इंद्रियाच्या पलीकडे काय आहे? मन. कारण श्रेष्ठ कनिष्ठ कसं ठरवायचं? तर नेहमी बघा, जी वस्तू सूक्ष्म असते आणि जी वस्तू सूक्ष्म असते ती कधी कारण वस्तू ही कार्यापेक्षा सूक्ष्म असते, आणि कारण वस्तू ही कार्यापेक्षा महत्वाची पण असते. का? कारण ते सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे. जी वस्तू सूक्ष्म असते तीच वस्तू काय असते? व्यापक असते. स्थूल वस्तूपेक्षा कधी सूक्ष्म वस्तूला काय असतो? जास्त डिमांड असतं. म्हणून आता युद्धाचा प्रसंग म्हणून सांगतो, अणुबॉम्बला आपल्याकडे काय जास्त किंमत आहे. कारण अणु म्हणजे काय? ते सूक्ष्म आहे, आणि ते जर एकदा फोडल्या गेलं, जर कधी त्याचा अटॅक झाला तर ते सूक्ष्मातले सूक्ष्म कण चौकडं लवकर पसरतात, आणि चौकडं पसरल्यामुळे काय होतं? जास्त विनाश होतो. म्हणून काय, बाकीच्या स्थूल हत्यारापेक्षा, बंदूक,
बॉम्ब गोळा वगैरे याच्यापेक्षाही परमाणूला जास्त जग घाबरतं. का घाबरतं? कारण ते सूक्ष्म आहे, आणि जे सूक्ष्म असतं ते काय असतं, सरळ श्रेष्ठ असतं. आणि आपल्या शरीराची जी रचना भगवंतांनी केलेली आहे, ती रचना बघा कशी केलेली आहे. आपण जर वरून शरीर बघितलं तर आपल्याला काय काय दिसतं? डोळे, नाक, तोंड, कान, हात, पाय आणि त्वचा, एवढंच आपल्याला दिसतं. हे काय आहे? आपल्याला वाटतं इंद्रिय. इंद्रिय म्हणजे काय? आपल्याला वाटतं हे इंद्रिय बाबा, कान म्हणजे एक इंद्रिय, नाक म्हणजे एक इंद्रिय, डोळे म्हणजे एक इंद्रिय. पण ही इंद्रिय नाही. इंद्रिय इंद्रिय आहे. आता डोळ्याने बघायचं म्हटलं तर हेच इंद्रिय आपल्याला वाटतं ना, पण इंद्रिय हे नाही. हे इंद्रियाचे गोलक आहे. याच्या आत इंद्रिय असतात. डोळा म्हणजे इंद्रिय नाही. डोळा हा डोळ्याचा गोलक झालं, आणि नेत्रेंद्रिय जे असतं ते ह्या इंद्रियाच्या आत असतं. म्हणजे बघा, हे जे आता आंधळा माणूस आहे, त्याला डोळे नसतात का? आंधळ्या माणसाला डोळे असतात की नाही? असतात. पण त्याच्या ठिकाणी पाहण्याची सामर्थ्य शक्ती नसते, आणि ही जी पाहण्याची सामर्थ्य शक्ती म्हणजे नेत्रेंद्रिय. एखादा बाहेर आहे, त्याच्या ठिकाणी कान नाही का? कानाचं गोलक नाही का? कर्णशुष खोली याला शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. कानाला हा कान नाही का? हा गोल आहे. कान त्याच्या ठिकाणी आहे, पण कानाला ऐकण्याचं जे कर्णेंद्रिय आहे ते कर्णेंद्रिय नाही. म्हणजे इंद्रिय वेगळं आणि इंद्रियाचं गोलक वेगळं. आता हे नाक आहे, नाकाचं काम काय आहे? वास घेणं. हे सगळ्यांनाच असतं, पण काहीच्या जर कधी घ्राणेंद्रियावर कधी आघात झालेला असला तर त्याला सुगंध दुर्गंध कळत नाही. त्याला नाक असतं श्वास घेण्याकरता, पण गंध कळत नाही. म्हणजे गंध स्वीकारण्याचं जे इंद्रिय आहे ते त्याचं काय झालेलं आहे? दुर्बळ झालेलं आहे. एखाद्याला जीभ असते बोलण्यापुरती, पण त्याच्यावर जर काही परिणाम झालेला असला, इंजेक्शन वगैरे काही सोडलेलं असलं, तर त्याला चव कळत नाही. आमचा एक मित्र जवळचा रोयलागड म्हणून गावातला, त्याच्या आजोबाला सलाईन सोडल्यानंतर सलाईनचा प्रभाव झाला नाही. हातात सलाईन जमत नव्हती, म्हणून डॉक्टर जीभीवर एक एक थेंब सलाईन सोडली होती. त्यांचा तो रोग तर गेला, पण त्यानंतर त्यांना तिखट, गोड, कडू, आंबट हे काहीच कळत नाही. अजूनही म्हणताय, पण त्यांना कळत नाही. म्हणजे त्यांना जीभ नाही असं नाही, जीभ त्यांना आहे, पण जीभ चव घेण्याचं जे रसनेंद्रिय आहे ते रसनेंद्रिय त्यांचं काय झालं? बिनकामी झालं, कमजोर झालं. म्हणजे इंद्रिय वेगळे आणि इंद्रियाचे गोलक वेगळे. कारण आता शास्त्राचा जर विचार केला तर इंद्रिय जो प्रकार आहे हा स्थूल शरीरातला नाहीची. इंद्रिय आता त्वगेंद्रिय, त्वचा आहे, त्वचा आपल्या स्थूल शरीरात दिसते, पण त्वगेंद्रिय जे आहे हा स्थूल देहातला भाग नाही, हा सूक्ष्म देहातला भाग आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतकरण हे 16 तत्वाचं काय असतं? सूक्ष्म शरीर असतं. स्थूल शरीरात कोणतंच इंद्रिय नाही. पण आपल्याला काय वाटतं? हे इंद्रिय आहे, हे इंद्रिय नाही. हे स्थूल सोडून द्या आणि पुढे चला इंद्रियाकडं. म्हणजे या स्थूलापेक्षा काय आहे? इंद्रिय महत्वाचे आहे. कारण का? हे सूक्ष्म आहे. इंद्रिय जे आहे ते स्थूलापेक्षा काय आहे? सूक्ष्म आहे. सूक्ष्म असल्यामुळे व्यापक आहे, आणि व्यापक असल्यामुळे महत्वाचे आहे. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात? इंद्रियानी परहानी परह आहू, म्हणून इंद्रियांना श्रेष्ठ म्हटलेलं आहे. कोणापेक्षा श्रेष्ठ? या स्थूल शरीरापेक्षा. मन इंद्रिय श्रेष्ठ म्हणजे परमात्म्यापेक्षा, आत्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं नाही. इंद्रिय जे श्रेष्ठ आहे ते स्थूल शरीरापेक्षा. म्हणून आपण काय म्हणतो? इंद्रिय आणि पराहानी आहो. तुम्हीच विचार करा ना, जर आपल्या डोळ्यात एखाद्या वाचीनं माती जायला लागली तर आपण काय करतो? हात पुढे घालतो. का? कारण आपल्याला हातापेक्षा डोळे महत्वाचे. कानात जर पाणी जायला लागलं तर आपण कानात बोट घालतो. बोट नाही खराब होणार का पाण्यानं? नाही, पण कान महत्वाचे. तोंडात माती जायला लागली तर हात मातात घालतो. का? इंद्रिय महत्वाची, स्थूलापेक्षा इंद्रिय महत्वाची. म्हणून त्यांना काय म्हणलं? श्रेष्ठ म्हटलं. आणि या इंद्रियांपेक्षाही मन श्रेष्ठ आहे. म्हणून डॉक्टरचा जर विचार केला आपण तर डॉक्टर मध्ये अनेक प्रकार असतात. त्यामध्ये काही डॉक्टर जे असतात ते फक्त वरून वरून स्थूल शरीराचे असतात. कोणचं हाड मोल्ड, हात मोल्डा, पाय मोल्डा, काही त्वचा रोग झाला, खाजू वगैरे येणं असलं काही रोग झाला तर यावर उपचार करतात. हा एक डॉक्टरचा प्रकार झाला. एक पुढला प्रकार असतो ज्यांना म्हणजे डोळ्यात ऑपरेशन करायचं असले, कानाचं काही ऑपरेशन करायचं असलं तर असला एक डॉक्टरचा प्रकार असतो. पण यांच्या फी मध्ये बराच फरक असतो.
आणि एक तिसरा जो प्रकार असतो डॉक्टरचा, त्याला मनोविकाराचे रुग्ण ज्यांच्याकडे येतात असे जे डॉक्टर असतात, तो एक डॉक्टरचा प्रकार आहे. तर या डॉक्टर मध्ये तरतंबाव आहे. जो स्थूल देहाचे हाडकं मोडणं वगैरे बघतो याची फीस खूप कमी असते. आणि मनोविकाराचा जो डॉक्टर आहे याच्यात फीस जास्त असते. का? त्याला गोळ्या महाग लागतात असं नाही. उलट गोळ्या औषधात जर विचार केला तर महाराज मनोविकाराचा जो डॉक्टर आहे त्याला गोळ्या औषध थोड्याशा प्रमाणात द्यावे लागतात. आणि सजेशन म्हणजे काय म्हणतात आपण, त्याला मार्गदर्शन जास्त करावं लागतं. तुम्ही काय करा, जास्त टेन्शन घेऊ नका, नवऱ्यासोबत भांडू नका, बायकोसोबत भांडू नका, असे संरक्षण म्हणजे जास्त नुसतं टिपा देत असतात. पण त्यांची फी काय असते? जास्त असते. का? कारण मन हे इंद्रियांपेक्षा महत्वाचं आहे. आणि म्हणून मनाचा जो डॉक्टर आहे तो काय आहे? महत्वाचा आहे आणि तो जास्त पैसे घेतो. काय? इंद्रिय श्रेष्ठ आहे कोणापेक्षा? स्थूलापेक्षा. आणि त्या इंद्रियापेक्षाही काय आहे? मन श्रेष्ठ आहे. इथपर्यंत कळलं? इंद्रिय श्रेष्ठ आहे स्थूल देहापेक्षा, स्थूल आणि इंद्रियापेक्षाही मन श्रेष्ठ आहे किंवा पलीकडे म्हणा. पर शब्दाचा अर्थ आपण दोन अगोदरच केले, एक श्रेष्ठ आणि एक पलीकडं. तर मन ही काय आहे? श्रेष्ठ आहे. पण कोणापेक्षा? इंद्रिय आणि स्थूलापेक्षा. पुढे चला. आणि मन बुद्धी हे परह असतो आणि मन मनाच्याही बुद्धी हे परह असतो. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. स्थूलापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा काय? बुद्धी श्रेष्ठ आहे. आता बुद्धी आणि मनातला फरक काय? आता नाही कळत ना आपल्याला, बुद्धी कशाला म्हणतात आणि मन कशाला म्हणतात. तर मन आणि बुद्धी हे एकाच वृत्तीचे नाव आहे. हे अंतःकरणाच्या ज्या अनेक वृत्ती आहे त्यात एक वृत्ती मनाची आहे आणि एक वृत्ती बुद्धीची आहे. पण याचा थोडासा कार्य अवच्छेदक आणि फरक आहे. यांचं कार्य वेगवेगळे आहे. दोघही वृत्त्याच आहे. मनाची ही वृत्तीच आहे आणि बुद्धीची ही वृत्तीच आहे. पण यांचे काम करण्याची पद्धत वेगळी. ज्या वेळेस मन अंतःकरण संकल्प विकल्प करू लागतं तेव्हा त्याला काय म्हणतात? मन म्हणतात. संकल्प विकल्प म्हणजे काय? हे करू की नको करू, ते करू की नको करू. करू म्हणजे संकल्प आणि नको करू म्हणजे विकल्प. करू की नको असं जेव्हा अंतःकरण वृत्ती करू लागते तेव्हा त्याला काय म्हणतात? मन म्हणतात. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी निश्चय करू लागते, नाही हे मी करणारच आणि हे असंच आहे, असे निश्चयात्मका जी असते त्याला काय म्हणतात? बुद्धी. म्हणून बुद्धीची व्याख्या निश्चयात्मिकाचा बुद्धी. बुद्धीला काय म्हणतात? निश्चयात्मिका. मी हे करणारच आणि हे असंच आहे म्हणजेच ज्ञान. ज्ञान कसं असतं? कधी पण निश्चयात्मक असतं. जर काही आपल्याला माहित असलं 2 आणि 2 4 तर कोणी 6 म्हणत असलं तर नाही, तो चुकीचाच आहे. का? कारण मला माहिती, मला माझ्या ज्ञानावर काय आहे? विश्वास आहे, निश्चय आहे. ज्ञानावर कधी माणसाचा काय असतो? निश्चय असतो. ज्ञानात कधी हे की ते नसतं आणि हे किती असलं की ते ज्ञान नसतं. देव आहे की नाही असं जर म्हणत असला तर त्याला देवाचं ज्ञान नाही. आणि देव आहेच, मला माझ्या ज्ञानावर, मला ज्ञानोबरायावर, माझ्या तुकोबरायांच्या ज्ञानावर काय आहे? विश्वास आहे, असं जर कोणी म्हणत असेल तर तो काय आहे? ज्ञानी आहे देवाविषयी. तर हे काय आहे? ज्ञान हे निश्चयात्मक असतं आणि बुद्धी ही काय असते? थोडी विचलित झालेली असते. बुद्धी आणि मन यांच्यातला फरक जर कळायचा असेल तर सरळ सरळ उदाहरण घ्या. पाणी, एका पातेल्यात पाणी ठेवायचं आणि त्याला असं गोल 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 बोटाने फिरवायचं आणि ते फिरतं पाणी म्हणजे मन. आणि तेच पाणी जर 15-20 मिनिटं राहून दिलं, त्याला बोट नाही लागून दिला, हवा नाही लागून दिली, तर स्थिर जर झालं तर त्याला म्हणावं बुद्धी. म्हणजे बुद्धी ही स्थिर असते आणि मन हे चंचल असतं, एवढाच फरक. दोघंही सारखीच, पण तेवढ्याच कार्याच्या भिन्नतेमुळं मनापेक्षा बुद्धी काय ठरली? श्रेष्ठ ठरली. कारण मन हे विचलित आहे आणि बुद्धी ही काय आहे? स्थिर आहे. म्हणून भगवंत म्हणतात मन बुद्धी हे पर. मनाच्या पलीकडे काय आहे? बुद्धी आहे. कधी समजून घ्या, स्थूल देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा काय? बुद्धी श्रेष्ठ आहे. इथपर्यंत भगवंत थांबलेलं नाही, इथपर्यंत सगळ्यालाच माहिती. हे काय? मन, बुद्धी आणि इंद्रिय सगळ्यालाच माहिती, याच्यात काही विशेष नाही. पण माऊली म्हणतात, भगवंत म्हणतात सह. सह म्हणजे कोण? तो आत्मा, परमात्मा.
असतो ते बुद्धीच्याही पलीकडे आहे, बुद्धीपेक्षाही काय आहे, श्रेष्ठ आहे. बघा, जी वस्तू जेवढी सूक्ष्म असते तेवढी कळायला कशी असते, कठीण असते. स्थूल देह सरळ सरळ आपल्याला दिसतो, आपल्याला त्यातलं सरळ सरळ कळतं, गोरा आहे की काळा आहे कळतं, याचे केस पांढरे की ढवळे हे कळतं, पांढरे की काळे हे कळतं, नाक कसं आहे कळतं, डोळे कसे हे कळतं वरून वरून बघितल्यानंतर. पण याचे इंद्रिय आतून कसे हे कळतं का हो? याला किती प्रमाणात ऐकू येतं हे कळतं का? नाही. याला कळण्याकरता काय लागत्या, मशनी लागत्या. पुन्हा पुढे चला, मन कळण्याकरता अजून पुढे काय लागते आपल्याला, सामर्थ्य शक्ती लागते, जी मनोविकाराच्या डॉक्टरकडे असते. त्याच्याही पुढे याच्या बुद्धीत काय चालू आहे हे कळण्याकरता हे डॉक्टरला नाही कळत. याला काय कळतं काय नाही कळत पुढ्याला. तो काय वेशभूषाला अंदाज लावतोय किती श्रीमंत असू शकतो किती ज्ञानी असू शकतो. त्याला कळतं का ज्ञान कोणाकडे किती आहे, कोणाचा कशाविषयी कसा निश्चय आहे? नाही. हे कळणं त्याच्यापेक्षाही काय आहे, कठीण आहे. आणि या मनाच्याही पलीकडे कोण आहे, आत्मा आहे, बुद्धीच्या. सह म्हणजे तो आत्मा, बुद्ध हे परह असतो, तो बुद्धीच्याही पलीकडे. म्हणून तो बुद्धीपेक्षाही कळण्याला कठीण आहे. आपण म्हणतो ना आम्हाला देव का कळत नाही, आम्हाला देव का दिसत नाही, त्याचं हे कारण आहे. कारण तो काय आहे, आपल्या खूप दूर आहे, खूप दूर आहे. कारण आपली जी नजर आहे ती फक्त स्थूलापर्यंतची. स्थूल वस्तू सोडून आपल्याला काहीच दिसत नाही. आपल्याला जर सूक्ष्म बघायचं असेल तर बुद्धी सूक्ष्म करावी लागेल, आपले ज्ञानाचे लेवल सूक्ष्म करावे लागेल. आणि आपलं ज्ञान जसं जसं सूक्ष्म होईल तसं जसं आपण काय करू, एका पायरीना पुढे जाऊ. पण आपली जी बुद्धी आहे सध्या, निश्चय आहे, तो स्थूलापर्यंत आहे. आपल्याला फक्त पुढल्याचं कातडं दिसतं, पुढल्याचं रूप दिसतं, पुढल्याची श्रीमंती दिसते, पुढल्याचं घर दिसतं, पुढल्याची गाडी दिसते. आपल्याला पुढल्याची इंद्रिय दिसत नाही, आपल्याला पुढल्याची बुद्धी दिसत नाही, आपल्याला पुढल्याचं मन दिसत नाही. आणि आत्मा दिसण्याचं आपलं दिसत नाही, तो दुसऱ्याचा काय दिसणार. आत्मा आपल्याला दिसत नाही, कळत नाही. दिसत नाही याचा अर्थ कळत नाही, दिसायला तो दृग्गोचरच नाही, कारण तो सूक्ष्म आहे. म्हणून भगवंत म्हणतात सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम. सूक्ष्म असल्यामुळे तो काय आहे, अविज्ञेय, म्हणजे कळण्याला कठीण. लिंग अशी आहे, तुलापेक्षा इंद्रिय पलीकडे आहे म्हणजे श्रेष्ठ आहे, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, आणि बुद्धीपेक्षा परमात्मा आत्मा आपलं स्वरूप श्रेष्ठ आहे. हा या ओळीचा काय आहे, श्लोकाचा अभिप्राय आहे. सोपा श्लोक आहे, पण आपल्या शरीराच्या संदर्भात आहे. आपले जे अनेक जे प्रश्न आहेत देवाविषयीचे, ते सगळे प्रश्नाचे उत्तर या श्लोकात सापडतील महाराज. तसं गीतेतला कोणताही श्लोक असला आणि कोणताही प्रश्न आला त्याचं तुम्हाला उत्तर सापडेल. पण आपल्याला जर देवाविषयी कोणतेही शंका संशय असेल तर हा श्लोक उद्घाटन काढायचा. लगेच तुम्हाला काय कळेल, आपल्याला देवाविषयी का शंका येते हे कळेल. ज्ञानोबा त्याखाली विवेचन करतात, मग मनाची दाव पारशेल आणि बुद्धीची सोडवणूक होईल, इथुलेन थारा मोडेल या पापियाचा. वर सांगितलं ज्ञानोबरांनी, याचा पहिला पुरवठा इंद्रिय, तेथून प्रवृत्ती कर्मात यावी, आधी निर्दय झाली की सर्व ठेव. अगोदर इंद्रियाला जिंकावं, मग काय होईल ज्ञानोबराय, तर मग मनाची दाव पारुशेल, इंद्रिय जिंकली की मन आपोआप खुंटीत होतं, आपोआप थांबलं जातं. का, मला वाटतं सहाव्या अध्यायामध्ये जे ओवी आलेली आहे, ज्ञानोबरांचे दृष्टांत दिलेला आहे. जसा करचरण मोडले परिवरून संधी, ओमित्येकाक्षरम ब्रह्मा, असाच कुठेतरी ओवी आलेली खाली, आठवण आता ते. पण ओवीचा अभिप्राय असा आहे, जर इंद्रिय जिंकले तर ते मन बाहेर पळूच शकत नाही. कारण का, ही पाचही द्वारी ज्ञानाची धाव बाहेरी, या 5 द्वारातूनच काय होतं, मन बाहेर पळत असतं. आणि जर हे 5 द्वार जर आपण बंद केलं तर काय होईल, जसं एखाद्याचा हातपाय मोडले की तो घर सोडून पळत नाही, तसं हातपाय मोडल्यासारखं मन काय राहील, गपचूप एका ठिकाणी बसून राहील, परमात्म्याच्या ठिकाणी बसून राहील. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, इंद्रिय जर आपण जिंकलो तर मनाची दाव पारुशेल, मन आपोआपच काय होईल, थांबल्या जाईल, आणि बुद्धीची सोडवणूक होईल. आणि मन थांबलं किंवा बुद्धी स्वतंत्र राहील. कारण बुद्धी परतंत्र का झाली, या मनामुळे. कारण बुद्धी म्हणते हेच करायचं, मन म्हणतं नाही हे करावं की ते करावं. म्हणजे काय, बुद्धी आणि मनाचे काय वैर आहे, आणि मन थांबलं की बुद्धीची सोडवणूक होती. आणि येतुलीने थारा मोडेल या पापियाचा, आणि बुद्धीचं प्राधान्य आलं, मन शांत झालं आणि बुद्धीला प्राधान्य आलं की हे जे पापी कोण, काम आणि क्रोध,
शास्त्रे कोण आहे? इंद्रिय, मन आणि बुद्धी. तिन्ही काय झालं आपण शांत केले. यांची विल्हेवाट बरोबर लावली. इंद्रिय जिंकली, इंद्रिय जिंकल्यामुळे मन जिंकलं गेलं आणि मन जिंकल्यामुळे बुद्धीची काय झाली? सोडवणूक झाली. कारण महाराज आपल्याला काय वाटतं, आपण लगेच तुकोबा आहे भाऊ, तुकोबा लगेच नसतं होते. त्याच्याकरता काय लेवल असते ना. डायरेक्ट जरी म्हणलं आपण 10व्या पायरीवर पाय ठेवता तर जमल का? नाही. एक एक पायरीनं आपल्याला पुढे जावं लागत असतं. डायरेक्ट कोट्याधीश होणं शक्य नाही. पहिले 10 रुपयेच कमावं लागते. तर तीच पायरी ज्ञानोबा भगवंत सांगतात, इंद्रिय आणि मन च बुद्धी. पहिले इंद्रिय जिंकली की मन आपोआप जिंकलं जातं आणि मन जिंकलं की बुद्धीची आपोआप काय होती? सोडवणूक होते. आणि बुद्धीची सोडवणूक झाली की ते पापी म्हणजे काम आणि क्रोध हे जिंकले जातील. पुढे भगवंत म्हणतात, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाभ्यात्मान आत्मना जही शत्रुं महाबाहो काम रूपम दुरासदम. एवं म्हणजे अशा प्रकारे बुद्धे परम बुद्ध्वा, त्या बुद्धीला परम बुद्ध्वा परह बुद्ध्वा पर बुद्धी हे परम बुद्धीच्याही पलीकडे असलेला म्हणजे कोण? सह, ज्याला वरच्या श्लोकामध्ये सह म्हटलेले भगवंत म्हणजे आत्मा, आपण त्याचा अर्थ केला सह. बुद्धीच्याही पलीकडे असलेला बुद्धवा, त्याला तू जाणून घे. आता इथं थोडं संक्षेपात्मक सांगितलेलं, इथं काही आत्मा वगैरे शब्द आलेला नाही, पण याचा अर्थ असा होतो, त्या आत्म्याला तू जाणून घे. कोणत्या आत्म्याला? जे बुद्धीच्या पलीकडे. आपण लिंक कशी बघितली? इंद्रियाच्या पलीकडं मन, मनाच्या पलीकडं बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे कोण आहे? आत्मतत्व, आत्मा. म्हणजे बुद्धीच्या पलीकडे कोण आहे? आत्मा. मग भगवंत म्हणतात, एवं अशा प्रकारे बुद्ध हे पर बुद्धीच्या पलीकडे असलेला बुद्धवा, त्याला तू काय कर? जाणून घे. जाणून घेऊन काय करू देवा? आत्मना संस्तभ्य. आता या ठिकाणी एक विचित्रता तुम्हाला दिसेल. इथं सह शब्द ज्याला आला तो हे आत्मा आहे. इथं एक शब्द आत्मा शब्द मना करता आलेला आहे आणि एक आत्मा शब्द बुद्धी करता आलेला आहे. म्हणजे तिघाला काय म्हटलेलं आहे? इथं आत्माच म्हटलेलं आहे. पण याचा अर्थ असा आहे, आत्मना संस्तभ्य, बुद्धीच्या द्वारे मनाला संस्तभ्य जिंकून. पहिलं कसं आहे? बुद्धीच्या पलीकडे असलेला आत्मा त्याला जाणून घे. मग मनाच्या द्वारे बुद्धीला जिंक, किंवा बुद्धीच्या द्वारे मनाला काय कर? जिंक. आणि मग काय होईल? कामरूप महाभाव म्हणजे हे अर्जुना, महाभाव म्हणजे मोठाले हात असलेले अर्जुना. अर्जुनाचे हात लंबले होते म्हणून त्याला काय म्हटलेलं? महाबाहो, मोठाले भुजा असलेल्या अर्जुना. कामरूपम दुरासदम कामरूपम, जिंकण्याला अत्यंत कठीण असलेल्या कामरूपी शत्रुम जही, त्या कामरूपी शत्रूला तू काय कर? जिंक. म्हणजे बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून घे आणि बुद्धीच्या द्वारे मनाला जिंक. आणि मग काय कर? त्या कामरूपी शत्रूला काय करू शकतो? तू जिंकू शकतो. असा या श्लोकाचा अर्थ आहे. खाली आपला अध्याय संपलेला आहे. हरिओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु योग ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. ओम तत्सत. हे काय आहे? वेदातले 3 शब्द आहे. याचा अर्थ पुढे येणार आहे. हरिओम तत्सत. श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु, ही श्रीमद भगवद्गीता आहे. कुठून आली? उपनिषत्सु, उपनिषदातून. उपनिषदातून कुठून आली? ब्रह्मविद्यायाम, उपनिषदातली ही काय आहे? ब्रह्मविद्या आहे. योगशास्त्रे, योग आणि शास्त्रातून आलेली. श्रीकृष्ण अर्जुन संवादे, श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादातून निर्माण झालेली भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेतला कर्मयोग नावाचा 3रा अध्याय आपला संपला. म्हणजे गीतेतला. ज्ञानेश्वरीतली अजून ओव्या बाकी. उपनिषत्सु, उपनिषदातून ही गीता आलेली. हे अंतरी होणे जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी हुन उरले मृगजळ नाही. हे अंतरी होणे जरी फिटले, हे मन बुद्धी यांना जर कधी आपण जिंकलं, हे आतून जर आपण काढून टाकले तरी निभ्रांत जाण निवटले. तर निभ्रांत असून असं जाणून घ्यावं की काम क्रोध आता संपलेले. निवटले म्हणजे मेले समजायचे. जैसे रश्मी होणे उरले मृगजळ नाही, जसं रश्मी वाचून मृगजळ उरत नाही. हा दृष्टांत आहे. पण एवढे अवघड शब्द एका दृष्टांतच वाटत नाही. तर स्पष्ट करून सांगतो.
रश्मी म्हणजे सूर्यकिरण आणि मृगजळ म्हणजे झाळ्या. जसं मृग म्हणजे हरण आणि हरणाला जे जल वाटतं, तुम्ही सगळेच हुशार मंडळी आहे, तुम्हाला माहितच असेल की हरणाला उन्हाच्या जे आपल्याला पाण्याचा आभास होतो उन्हामुळं, त्यालाच ते काय करतं, पाणी समजतं आणि त्याच्याकरता पळतं, म्हणून त्याला काय मृगजळ नाव प्राप्त झालेलं आहे. आणि त्या पाण्याच्या आशेने ते मरतं फुटून, गळा फुटून, म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. आणि ज्ञानोबराय म्हणतात जसं रश्मी विण, आता सूर्य मावळला, मृगजळ राहिलं का हो? कुठं गेलं? मोटरी टाकून काढलं का आपण? नाही. पण सूर्य गेला की मृगजळ आपोआप जातं. त्याप्रमाणे जर हे मन आणि इंद्रियावर जर कधी विजय मिळवला तर हे काम करत काय करतील, आपोआप निघून जातील. तैसे त्याप्रमाणे म्हणजे कशाप्रमाणे रश्मी उरले मृगजळ नाही, जसं रश्मी वाचून मृगजळ उरत नाही, तैसे त्या प्रकारे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणची. तसं त्याप्रमाणे राग द्वेष जरी निमाले, राग आणि द्वेष, राग द्वेष म्हणजेच काम क्रोध बर का. राग म्हणजे प्रीती म्हणजेच काम, आणि द्वेष म्हणजे काय, क्रोध. हे राग द्वेष हे काम आणि क्रोधाचे काय आहे, पर्यायी शब्द आहे किंवा कार्य म्हणा. जर कधी क्रोध आला तर द्वेष निर्माण होतो आणि काम जर आला तर राग निर्माण होतो, म्हणून याला राग द्वेष म्हटलेलं आहे. राग म्हणजे इथं क्रोध नाही अर्थ रागचा, रागचा अर्थ आहे प्रीती, प्रेम. तैसे राग द्वेष जरी निमाले, तसं राग आणि द्वेष जर आपल्यातून निघून गेलं, निमाले म्हणजे गेलं, तर ब्रह्मीचे स्वराज्य झाले. मग समजा ब्रह्माचं स्वराज्य झालेलं आहे. मग तो भोगी सुख आपले आपणची, मग तो जीवात्मा आपलं सुख आपण भोगू लागतो. त्याला दुसऱ्या सुखाकरता कोणत्या दारात भीक मागण्याची गरज पडत नाही. जसं आपल्याला सुखाकरता इंद्रियाच्या दारामध्ये भीक मागावी लागते. देतो का रे बाबा, चांगलं चांगलं काहीतरी दाखवतो का, चांगलं काहीतरी ऐकू येतं का, चांगलं काहीतरी खायला भेटतं का, हे जे आपल्याला इंद्रियाच्या दारी भीक मागावी लागते, तशी त्या महात्म्याला भीक मागण्याची गरज पडत नाही. का? कारण तो भोगी सुख आपले आपणाची, तो सुख भोगतो, स्वतः भोगतो आणि स्वतःच भोगतो. मग तो भोगी सुख आपले आपणाची. कोणतं सुख, कसं ते प्राप्त होतं, ज्ञानोबराय त्याचं विवेचन करतात. ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी, ते स्थिर राहून नुठी कवणे काळी. ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी, गुरु शिष्याच्या गोष्टीमध्ये पडलेली पदपिंडाची गाठ. ज्ञान कुठं प्राप्त होतं, हे ब्रह्मस्वरूप कसं आपल्याला प्राप्त होतं, तर युट्यूबवर नाही आणि इंस्टाग्रामवर पण नाही. हे सुख प्राप्त होण्याकरता गुरु शिष्याच्या ते एकांतामध्ये आपल्याला प्राप्त होतं. पहिल्यांदा आता गुरु शिष्याच्या एकांतात प्राप्त होत होतं, आता गुरु शिष्याचा एकांत नाही राहिला. आता काय, मेघवृष्टीप्रमाणे सर्वत्र काय उपदेश करण्याची पद्धत पडली. पण पहिल्यांदा तसं नव्हतं. पहिल्यांदा कसं असायचं, एक गुरु असायचे, एकच शिष्य असायचा आणि त्याला सकाळ सकाळी हे ज्ञान गुप्त पद्धतीत सांगितलं जायचं, म्हणून याला गुरु शिष्याची गोटी म्हणते. गुरु आणि शिष्याच्या एकांतामध्ये केले जाणारी गोष्ट. पदपिंडाची गाठी, पद म्हणजे आत्मतत्व, पिंड म्हणजे शरीर म्हणजे जीवात्मा, जीव आणि ब्रह्माची ती गाठ जी पडते ते तर स्थिर राहून नुटी कवणे काळी. त्या ठिकाणी अर्जुना तू काय कर, स्थिर राहा आणि कोणत्याही काळामध्ये तिथून आता काय करू नको, उठू नको, तिथंच बसून राहा. कुठं, शिष्याच्या गोष्टीमधून पदपिंडाची. पद म्हणजे काय, पद म्हणजे तत्व, जीवात्मा, परमात्मा म्हणजे, किंवा संत त्याला पांडुरंग म्हणतात, पुराण त्याला विष्णू म्हणतात. जे आणि पिंड म्हणजे आपण शरीर, या दोघांची गाठ. गाठ म्हणजे एक लग्नामध्ये गाठ बघितलं म्हणजे काय, एकत्र जीव आणि ब्रह्मा एकत्र होणं. ठिकाणी काय कर, स्थिर राहा आणि तिथून आता उठू नको कवणे काळी. तैसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा नावो, राया म्हणे देव देव बोलता झाला. तैसे ऐसे अशा प्रकारे सिद्धांचा असलेला राजा, जेवढे काय सिद्ध आहे त्या सगळ्या सिद्धांचा राजा कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. लक्ष्मीचा नाव, देवी लक्ष्मीचा काय, म्हणजे पती म्हणा, स्वामी
आईसाहेबांनी भगवंताकडे दास्यत्व आपल्याला मागून घेतलं. कारण समुद्र मंथनाच्या टायमाला ज्यावेळेस आईसाहेबाचा उगम झाला, समुद्र मंथनातून आईसाहेब प्रगट झाल्या, त्यावेळेस आईच्या प्राप्ती करता जे दैत्य आणि दानव आईसाहेबांनी प्रस्ताव ठेवला, मी ज्याला स्वीकारेल त्याच्याशी माझा विवाह होईल. आणि घटना आईसाहेब बाहेर आणि भगवान विष्णूला जेव्हा गेल्या तेव्हा पाठ केली आणि असे पुढून आहे की भगवंताने पुन्हा आईसाहेबाकडे पाठ करावी. अशा 2-3 चक्रा मारल्यानंतर आई म्हणे पाय धरले, म्हणे देवा जर तुमची होण्याची लायकी नसेल तर मला तुमची काय करा, दासी करा. म्हणून इथं नाहू शब्दाचा अर्थ काय केला, नाथ. लक्ष्मीचा नाहू, पती नाही म्हटला, लक्ष्मीपती देवाला म्हणतात, पण इथं काय म्हटलेलं आहे, नाथ म्हटलेलं आहे, म्हणजे स्वामी. त्याचा सगळं सिद्धांचा राहो, सगळ्या सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा नाहो, देवी लक्ष्मीचा स्वामी असलेला राया म्हणजे हे धृतराष्ट्र. आता ही ओवी जी आहे ही भगवान ज्ञानोबरायांनी संजयाच्या मुखात घातलेली, म्हणून तो हे राया ऐके बोल देव देव बोलता झाला, सगळ्या देवांचा देव असलेला भगवान श्रीकृष्ण असं बोलला. कसं, सगळा 3रा अध्याय तो बोलला, असा तो काय भगवान श्रीकृष्ण बोलता झाला. आता पुनरपी तू अनंतू अद्य एक मातू सांगेन तेथ पंडसुतू प्रश्न करील. आता काय, आता संपलं का गीताशास्त्र? नाही. आता संजय म्हणतो धृतराष्ट्राला, हे महाराज, हे राजे, आता पुनरपी पुन्हा भगवान श्रीकृष्ण एक मातू सांगेन, एक गोष्ट सांगेन, आणि त्या गोष्टीवर अर्जुन काय करेल, प्रश्न निर्माण करेल. आता हे पुढल्या अध्यायाची काय आहे, कडी आहे. पुढल्या अध्यायाची कडी संजय धृतराष्ट्राला लावून देतात, म्हणे पुढल्या अध्यायामध्ये पुन्हा भगवान श्रीकृष्ण काहीतरी गोष्ट सांगतील आणि त्या गोष्टीवर अर्जुन प्रश्न करेल आणि देव त्याचं उत्तर देतील, साहजिकच आहे. पण कुठं पुढं, ऐसा बोलाचा हन पाडू की रचनावृत्तीचा निवाडू, ते तर श्रोत्या होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ऐसा बोलाचा हन पाडू. आता ज्ञानोबराय म्हणतात अशी जी गोष्ट आहे ती आता तुम्हाला स्पष्ट करून सांगू. तिथं काय होईल, रचनावृत्तीचा निवाडू. तिथं रचनावृत्ती तुम्हाला कशी असते हे कळेल, रस्त्यामध्ये आम्ही उतरू. अजून काय होईल, ते श्रोत्या होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. तिथं काय, श्रवण सुखा करता श्रोत्यांना काय होईल, सुरवाड सुकाळ होईल. श्रवण सुखाचा म्हणजे ऐकण्याचा सुकाळ राहील असं ज्ञानोबराय म्हणतात. कोण म्हणतंय, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा सांग उठावा करून उन्मेखाचा, मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. ज्ञानोबराय म्हणतात. कोणते ज्ञानोबराय, पण नाही. ज्ञानोबराय कोणते, तर निवृत्तीचा, निवृत्ती स्वामीचे शिष्य असलेले, निवृत्ती स्वामीचे छोटे बंधू असलेले भगवान ज्ञानोबराय म्हणतात सांग उठावा करून उन्मेखाचा. उन्मेखाचा म्हणजे काय, ज्ञानाचा. कारण महाराज गीताशास्त्र जर ऐकत असेल वा ज्ञानेश्वर शास्त्र ऐकत असेल तर वरच्यावर ऐकून नाही जमत महाराज, थोडा कठीण विषय. आपण काय होतं, कीर्तनात जे ज्ञानेश्वरी ऐकतो ते उगाच 2-3 ओव्या ऐकतो, त्यामध्ये आपल्याला ज्ञानोबरायांचं म्हणजे काय जी बुद्धीची लेवल आहे ही नाही करू शकत. ज्ञानोबराय किती खोल जाऊन बोलू शकतात हे जर कळायचं असेल तर त्याकरता ज्ञानेश्वरीच ऐकावी लागते. आपण काय होतो, कीर्तनामध्ये जे कीर्तनकार ओव्या सांगतात त्या फक्त सोप्या 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 ओव्या सांगितल्या जातात आणि तेवढ्या ओव्यावर आपल्याला असं वाटतं बाबा ज्ञानेश्वरी खूप छोटी सोपी. पण महाराज शेवटी गीतेची टीका आहे आणि गीताशास्त्र एवढं सोपं नाही. कारण महाराज जिथं चांगली चांगलीने हात धुतले ते गीताशास्त्र आहे, त्यावर टीका आहे. मान्य आहे बाकीच्या टीकापेक्षा सोपी असेल, पण आपण जेवढी सोपी समजतो तेवढी तरी ज्ञानेश्वरी काय नाही, सोपी नाही. कारण महाराज शिकताना आम्ही लय मार खाल्ला ज्ञानेश्वरी, मार शिकलो ना, त्यामुळे ज्ञानेश्वरी एवढी काही सोपी नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात सांग उठावा करून उन्मेखाचा, चांगलं लक्ष दे. कारण वरच्यावर जर ऐकण्याचा प्रयत्न केला तर हे गीताशास्त्र तुला कळणार नाही. मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. मग श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि पार्थ म्हणजे अर्जुन, पृथ्वीचा पुत्र असलेला. अर्जुनाच्या आईचं नाव काय, एक कुंतीचं पृथा, कारण ती पृथा राजाची मुलगी होती आणि पुन्हा कुंती राजाने तिला दत्तक घेतलं. तसं कुंती ही पृथ्वीची मुलगी होती आणि कुंतीच्या राजाने कोणत्या, कुंती कोण राजा त्याचं नाव आठवण आता कुंतीच्या वडिलाचं,
पण त्यानं दत्तक घेतलं. म्हणून भगवंत तिला अजूनही पूर्वीच्या नावानं पूर्वीच्या तिच्या नावावर अर्जुनाचं एक नाव ठेवलं गेलं, त्याला पार्थ म्हटलं जातं. आणि अर्जुनाची ती पाहुणी लागत होती त्या नात्यात असताना, पृथ्वीची मुलगी असताना. म्हणून अर्जुन म्हणतो, म्हणून भगवंत म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, श्रीहरी आणि पार्थाचा पृथ्वीचा पुत्र असले अर्जुन आणि भगवान श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जो संवाद आहे, आपापसातलं बोलणं आहे, ते आता तुम्ही ऐका पुढल्या अध्यात. त्याकरता हप्ताभर थांबा. पश्चात घ्यायचं का? हो हो महाराज. आता रामकृष्ण रे, रामकृष्ण रे. हो घ्या ना पण. हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दानय. जे खळांची व्यंकटी सांडो, तया 70 मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी, विश्वर निष्ठांची मांदी आली, अणवरत मंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरूचे आरव, कल्पतरूचे आरव, चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोके, भजे ज्वारी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.